Hello students, in last video we are studied the role of microbes in food preparation in topic enhancement of food production. Now we are going to see a new point from this topic and the name of point is role of microbes in industrial production. म्हणजे औद्योगिक उत्पादने तयार करण्यामध्ये असणारा सूक्ष्मजीवांचा रोल. The number of industrial products like alcoholic beverages, organic acids, vitamins, growth hormones, enzymes, antibiotics are produced by fermentation with the help of microorganism. वेगवेगळ्या सूक्ष्मजीवांच्या मदतीने किण्वन या प्रक्रियेद्वारे वेगवेगळी औद्योगिक उत्पादने घेतली जातात. मग त्याच्यामध्ये अल्कोहोलिक पेय असेल, ऑर्गॅनिक ऍसिड्स, विटॅमिन्स, ग्रोथ हार्मोन्स, एन्झाइम्स, अँटीबायोटिक्स या सगळ्यांचा समावेश होतो. इथं फर्मेंटेशन म्हणजे काय? फर्मेंटेशन इज अ प्रोसेस विच कॉजेस केमिकल चेंजेस ड्यू टू ऍक्टिव्हिटी ऑफ एन्झाइम सिक्रिटेड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम. सूक्ष्मजीवांमध्ये जे एन्झाइम तयार होतं त्यामुळं सबस्ट्रेटचं केमिकल नेचर चेंज होतं, त्याला फर्मेंटेशन किंवा किण्वन असं म्हटलं जातं. दिस इंडस्ट्रियल प्रोडक्शन रिक्वायर्स अ special utensil or container which is called as a fermenter. What is definition of fermenter? A large vessel required for growing microbes is called as a fermenter. जशा पद्धतीनं आपल्या घरामध्ये वेगवेगळी भांडी असतात त्या पद्धतीनं फर्मेंटेशन साठी मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ जेव्हा केली जाते तेव्हा जे व्हेसल कंटेनर वापरलं जातं त्याला फर्मेंटर असं म्हटलं जातं. हे फर्मेंटरच का वापरलं जातं? त्याचे काही फंक्शन्स आहेत. इट प्रोव्हाइड्स कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट फॉर द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम अँड इट टू प्रोड्यूस अ डिफाइन्ड मिक्सचर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम टू ऑब्टेन अ डिझायर्ड प्रोडक्ट्स. मायक्रो ऑर्गॅनिझमचे एक मिक्सचर चांगल्या पद्धतीचं याच्यामध्ये तयार होतं. त्याचबरोबर त्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या वाढीसाठी जे नियंत्रित वातावरण आहे ते प्रोव्हाइड करण्याचं काम या ठिकाणी हा फर्मेंटर करत असतो. देन नेक्स्ट पॉइंट इज प्रोडक्शन ऑफ अल्कोहोलिक बिव्हरेजेस. हिअर क्वेश्चन इज व्हॉट इज मीन बाय बिव्हरेज? बिव्हरेज म्हणजे पेय. बिव्हरेज म्हणजे पेय. बघा डेफिनेशन काय आहे? अ लिक्विड यूज फॉर ड्रिंकिंग अँड ऍक्ट ऍज अ स्टिम्युलंट इज कॉल्ड ऍज अ बिव्हरेज. जो द्रव पिण्यासाठी वापरला जातो आणि ज्याचा वापर स्टिम्युलंट म्हणजे उत्तेजक म्हणून केला जातो त्याला बिव्हरेज असं म्हटलं जातं. म्हणजे जे पेय पिऊन आपल्याला उत्तेजन येतं, काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं, फ्रेश वाटतं, त्याला बिव्हरेज असं म्हटलं जातं. आणि ह्या वेगवेगळ्या प्रकारचे बिव्हरेजेस आहेत. फॉर एक्झाम्पल टी, कॉफी, बियर, वाईन, विस्की एटसेट्रा. देन व्हॉट इज मीन बाय अल्कोहोलिक बिव्हरेजेस? वी सी इट्स डेफिनेशन. The products of alcoholic fermentation of a specific substrate is called as a alcoholic beverage. Alcoholic fermentation एखाद्या विशिष्ट सबस्ट्रेट मध्ये झाल्यानंतर जो प्रोडक्ट तयार होतो त्याला अल्कोहोलिक बिव्हरेज असं म्हटलं जातं. The products of alcoholic fermentation of a specific substrate is called as a alcoholic beverage. The use of microbe in making alcoholic beverages is known since Vedic period 5000 to 7000 BC. बघा अल्कोहोलिक बिव्हरेज तयार करण्यासाठी जे सूक्ष्मजीव वापरले जातात ते काही अलीकडच्या काळामध्ये नाही. याचा वापर वैदिक काळापासून केला जातो. जवळपास 5000 ते 7000 बिलियन करोड वर्षांपूर्वीपासून हे सूक्ष्मजीव अल्कोहोलिक बिव्हरेज तयार करण्यासाठी वापरले जातात. There are number of alcoholic beverages are present and they are wine, beer, whiskey, brandy, rum. The microorganism used to produce these alcoholic beverages is yeast. The scientific name of yeast is a Saccharomyces cerevisiae and its variety is ellipsoideus. This yeast is also called as a brewer's yeast. जे पाव वगैरे तयार करण्यासाठी वापरलं जातं त्या ईस्टला चा वापर या ठिकाणी केला जातो. याला बेकर्स ईस्ट असं सुद्धा म्हटलं जातं. देन रॉ मटेरियल युज्ड फॉर अल्कोहोलिक बिव्हरेजेस is fermenting
malted cereals and fruit juice. Wine and beer produced without distillation. आता डिस्टिलेशन ही एक प्रोसेस आहे जे अल्कोहोलिक बिवरेज तयार करण्यासाठी पार पाडली जाते. तर वाईन आणि बियर तयार करण्यासाठी ह्या डिस्टिलेशनची गरज भासत नाही किंवा हे डिस्टिलेशन केलं जात नाही. याच्यावरती 1 मार्काचा प्रश्न विचारला जातो. अँड विस्की ब्रँडी रम आर प्रोड्युस्ड विथ डिस्टिलेशन. विस्की ब्रँडी रम हे बिवरेज तयार करण्यासाठी डिस्टिलेशन ही प्रोसेस पार पाडली जाते. याच्यावरती सुद्धा 1 मार्काचा प्रश्न विचारला जातो. देअर आर नंबर ऑफ ट्रॅडिशनल ड्रिंक्स प्रोड्युस्ड बाय फर्मेंटेशन अँड वन ऑफ देम इज ताडी. बघा ताडी हे नाव आपण ऐकलेलं आहे. ताडी मग ताडी म्हणजे काय? ताडी इज अ ड्रिंक ऑफ कोस्टल रिजन इन साऊथ इंडिया. हे साऊथ इंडियामध्ये दक्षिण भारतामध्ये वापरलं जाणारं एक ड्रिंक एक पेय आहे. अँड इट इज मेड बाय फर्मेंटिंग शुगर सॅप एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम पाम प्लांट्स अँड कोकोनट पाम. पाम वनस्पतीचं जे सॅप आहे फर्मेंटिंग सॅप त्याच्यापासून ही ताडी तयार केली जाते. मग आपण जुन्या पिक्चरमध्ये बघतो की नारळासारखं एक उंच झाड असतं आणि त्याच्यावरती अशी लोक शिडीवरून चढतात आणि वर त्याचं जे स्टेम आहे त्याच्यावरती कोयत्यानं मारतात आणि बॅगमध्ये त्याच्यातून जे लिक्विड बाहेर पडतं ते लिक्विड म्हणजे फर्मेंटिंग सॅप असतो आणि तो सॅप जो आहे तो त्या बॅगमध्ये कलेक्ट करतात आणि त्याचा वापर ताडी म्हणून केला जात असतो. इट इज अ बिवरेज इन साऊथ इंडिया. देन सेकंड वन इज अ फेनी. फेनी इज अ फेमस वाईन ऑफ गोवा. वाईन त्या ठिकाणी एक अल्कोहोलिक बिवरेज आहे आणि गोव्यामध्ये जी वाईन मिळते त्याला फेनी असं म्हटलं जातं. अँड रॉ मटेरियल इज फर्मेंटिंग फ्लेशी पेडिसेल्स ऑफ कॅश्यू फ्रूट. कॅश्यू फ्रूट म्हणजे काजू. तर काजूचे जे त्या ठिकाणी पेडिसेल्स आहेत त्याच्यापासून या ठिकाणी ही वाईन तयार केली जाते. द ट्युब्युलर टॉवर फर्मेंटर इज युज्ड फॉर अल्कोहोलिक प्रोडक्शन. या ठिकाणी अल्कोहोल प्रोडक्शन करण्यासाठी जो फर्मेंटर वापरला जातो त्याला ट्युब्युलर टॉवर फर्मेंटर असं म्हटलं जातं आणि ही त्याची या ठिकाणी डायग्रॅम आहे. या डायग्रॅमचं कोणत्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन विचारलं जात नाही. याच्यावरती क्वेश्चन स्केच अँड लेबल ट्युब्युलर टॉवर फर्मेंटर असा विचारला जात असतो. देन नेक्स्ट पॉइंट इज प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक ऍसिड. Number of organic acids are produced by fermentation with the help of microorganisms produced from glucose. वेगवेगळे ऍसिड्स हे सूक्ष्मजीवांच्या मदतीनं किण्वन प्रक्रियेद्वारे तयार केले जातात. आता ह्या पॉइंटमध्ये बाकीचं एक्सप्लेनेशन काही नाही, फक्त ऍसिडची नावं आणि ते ऍसिड तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारचा मायक्रो ऑर्गॅनिझम वापरला त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं नाव हा एवढा चार्ट ह्या पॉइंटमध्ये येतो. आणि एमसीक्यू किंवा 1 सेंटेन्स क्वेश्चनसाठी या पॉइंट मधला प्रश्न विचारला जातो. आपण 1 बाय 1 हे ऍसिड्स पाहूया. फर्स्ट ऍसिड आहे याच्यामधलं सायट्रिक ऍसिड. दिस सायट्रिक ऍसिड इज सिंथेसाइज्ड फ्रॉम मायक्रोब Aspergillus niger which is a fungi. Second, gluconic acid. Gluconic acid is also produced from fungi Aspergillus niger. Third one, fumaric acid. Fumaric acid is produced from fungi Rhizopus arrhyzus. And last one, acetic acid. Acetic acid is also called as a vinegar and it is produced from Acetobacter aceti. हा चार्ट आहे, हा पाठ करणं गरजेचं आहे. देन वी आर गोइंग टू सी द युजेस ऑफ ऑर्गॅनिक ऍसिड्स. सायट्रिक ऍसिड युज्ड इन अ कन्फेक्शनरी. कन्फेक्शनरी म्हणजे बेकरी प्रोडक्ट्स. बेकरी प्रोडक्ट तयार करण्यासाठी सायट्रिक ऍसिड वापरलं जातं. देन फ्युमॅरिक ऍसिड इज युज्ड इन रेझिन्स ऍज अ वेटिंग एजंट. फ्युमॅरिक ऍसिडचा वापर रेझिन मध्ये वेटिंग एजंट म्हणून केला जातो. ग्लुकॉनिक ऍसिड युज्ड इन मेडिसिन फॉर सोल्युबिलिटी ऑफ Ca++. अँड ऍसेटिक ऍसिड that is vinegar is used as a preservative. अन्न पदार्थ जे तयार केले जातात ते दीर्घकाळ टिकण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह म्हणून जो घटक ऍड केला जातो त्याला ऍसेटिक ऍसिड असं म्हटलं जातं.
Then we are going to see a short assignment on it. Thank you.